मराठी रंगभूमीवरील पहिलं सायकोलॉजिकल थ्रिलर नाटक. तुम्हाला माहित आहे का, मराठी रंगभूमी हादरून सोडणारं पहिलं सायकोलॉजिकल थ्रिलर नाटक कोणते? हे नाटक होतं लेखक शेखर तामाणे यांचं सविता दामोदर परांजपे. या नाटकाने सस्पेन्सचा एक नवा इतिहास रचला. आज आपण हॉलिवूड बॉलिवूडमध्ये स्प्लिट पर्सनॅलिटीवरती खूप सारे मूव्हीज बघतो, पण अनेक दशकांपूर्वी या नाटकाने रंगमंचावरती लाईव्ह थरार दाखवला होता. एका साध्या विवाहित मुलीच्या शरीरात सविता परांजपे नावाचं दुसरं रूप प्रवेश करायचं, तेव्हा रीमा लागू यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या अंगावर काटा यायचा. हे नाटक इतकं खतरनाक होतं की पुढे जाऊन यावर मराठी आणि बॉलिवूडमध्ये सिनेमे सुद्धा आले. या नाटकाच्या 40व्या वर्धापन दिनानिमित्त या नाटकाला पुनर्जीवित करून दिग्दर्शक राजन तामाणे यांनी त्याला रंगमंचावर आणलं आहे. याचा अनुभव थिएटरमध्ये जाऊन नक्की घ्या. आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी मला लाईक करा, फॉलो करा आणि कमेंट्स नक्की करा.